नमस्कार मित्रांनो, तर आज आपण 5 जून 2026 रोजी गृहनिर्माण विभागाने जारी केलेल्या 3 महत्त्वाच्या शासन निर्णयांची माहिती पाहणार आहोत. हे GR प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत बेनिफिशियरी लीड कन्स्ट्रक्शन म्हणजेच स्वतःचे घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरणासंदर्भात आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम पाहूया सर्वसाधारण घटकासाठी मंजूर झालेला निधी. तर राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मंजुरीनुसार केंद्र हिस्सा 238.48 कोटी रुपये आणि राज्य हिस्सा 158.99 कोटी रुपये असा एकूण 397.48 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत मंजूर घरकुलांसाठी देण्यात येणार आहे. नंतर GR क्रमांक 2. आता अनुसूचित जाती घटकासाठी जारी GR बद्दल पाहूया. तर या GR नुसार केंद्र हिस्सा 22.83 कोटी रुपये आणि राज्य हिस्सा 15.22 कोटी रुपये असा एकूण 38.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. SC प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांच्या मंजूर घरकुलांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. नंतर तिसऱ्या GR मध्ये अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र हिस्सा 12.69 कोटी रुपये आणि राज्य हिस्सा 8.46 कोटी रुपये असा एकूण 21.16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ST प्रवर्गातील मंजूर लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी वापरला जाणार आहे. तर एकूण किती निधी मंजूर? तर तीनही GR एकत्रित पाहिल्यास सर्वसाधारण घटक 397.48 कोटी, SC घटक 38.5 कोटी आणि ST घटक 21.16 कोटी असा एकूण मंजूर निधी 456.69 कोटी रुपये म्हणजे महाराष्ट्रातील शहरी भागातील हजारो पात्र लाभार्थ्यांना या निधीचा लाभ मिळणार आहे. नंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की हा निधी फक्त पहिल्या हप्त्यासाठी म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट वितरित केला जाणार आहे. दुसरा किंवा तिसरा हप्ता या निधीतून दिला जाणार नाही. म्हणून ज्यांची घरे मंजूर झाली आहेत आणि पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर निधी कधी जमा होणार? तर GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे स्टेट IFMIS आणि PMAY अर्बन 2.0 युनिफाईड वेब पोर्टलचे इंटिग्रेशन सुरू आहे. हे इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर SNAP म्हणजे स्नॅप पोर्टलवर प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 5 जून 2026 रोजी तब्बल 456.69 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. हा निधी सर्वसाधारण SC आणि ST अशा सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात वितरित केला जाणार आहे. जर तुम्ही PMAY अर्बन 2.0 अंतर्गत अर्ज केला असेल तर तुमच्या स्थानिक महानगरपालिका, नगर परिषद किंवा नगरपंचायतीकडे तुमच्या अर्जाची स्थिती नक्की तपासा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.